प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मेथकूट बनवलं जातं. मेथकूट बनवण्यासाठी मी इथे हरभरा डाळ, तांदूळ, मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, जिरे, धने, हिंग, मीठ आणि मसाल्यांमध्ये सुक्या लाल मिरच्या, लवंग, वेलदोडे, मेथीदाणे, सुंठ, अखंड हळद, थोडी जायफळ घेतलेली आहे. आता सुरुवातीला आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ खमंग असं भाजून घ्यायचं आहे. सर्व डाळी भाजून झाल्या की आपल्याला सर्व मसालेही याच पद्धतीने खमंग असं भाजून घ्यायचं आहे. अचूक प्रमाणासह डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन नक्की बघा. रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. सर्व मसाले आणि सर्व डाळी छान खमंग भाजून झाल्या की याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. हे थंड झालं की याला आपल्याला मिक्सरमधून किंवा गिरणीतून बारीक असं दळून आणायचं आहे. तयार झालं आपलं खमंग मेथकूट. गरम गरम भात, तूप आणि मेथकूट एकदम जबरदस्त लागतं.